प्रभूच्या आत्म्याद्वारे आम्ही शिकत होतो. जमीन पर की नहीं तो आसमान की बातों पर मन लगा, पृथ्वीवरच्या नाही परंतु स्वर्गीय गोष्टींवर आपलं मन लावा. जमीन पर का नहीं पृथ्वीवर नाही तो आसमान की बातों की खोज में लगे रहो. तर स्वर्गीय गोष्टींच्या शोधात तुम्ही राहा. प्रेज द लॉर्ड. पढ़ेंगे वाचूया. वचन को हम पढ़ेंगे फिर आगे बढ़ेंगे. त्या वचनाला आपण वाचून मग पुढे वाढू. कुलुसियों का 3 अध्याय कलसीकरास 3रा अध्याय 1 और 2 वचन हम पढ़ने का है. 1 आणि 2 वचन आम्ही वाचायचं आहे. पढ़ो. 3 अध्याय 1 और 2 वचन. अगर ब्रदर संजय को पढ़ो. इसलिए यदि तुम मसीह के साथ जीवित किए गए और इसीलिए अगर तुम मसीह यीशु के साथ जीवित किए गए हो तो उन वस्तुओं की खोज में लगे रहो तो उन वस्तुओं की खोज में लगे रहो. जो स्वर्ग की है, वो किस खोज में लगो? जो स्वर्ग की वस्तु है, उस स्वर्ग की वस्तुओं की खोज में लगे रहो जहाँ मसीह विद्यमान है जहाँ मसीह विद्यमान है और खुदा की दाहिनी ओर विराजमान है. और खुदा की दाहिनी ओर विराजमान बैठा है. अपना मन पृथ्वी पर की नहीं अपना मन जमीन पर की नहीं परंतु लेकिन स्वर्गीय वस्तुओं पर लगाओ. स्वर्गीय वस्तुओं पर लगाओ. हो गया. इंग्लिश में बहुत अच्छा लिखा है इंग्लिशमध्ये खूप चांगलं लिहिलं. और मैं पढ़ता हूँ. मी वाचतो. अब सुनिएगा. नाही का? Since you became alive again, आणि तुम्ही म्हणून आता जिवंत झाला आहात परत तुम्हाला जीवन alive again. आणि म्हणून तुम्हाला जिवंत केलं गेलं आहे. Since you became, आणि जेव्हा तुम्हाला जिवंत केलं गेलं आहे so to speak, म्हणून बोलण्यासाठी when Christ arose from the dead, जेव्हा ख्रिस्त मरणातनं जिवंत झाला, now आता set your eyes on the rich treasures आणि म्हणून आपली दृष्टी जी आहे ते त्या मौल्यवान खजिन्याकडे लावा and joy आणि आनंदाकडे, of heaven, स्वर्गीय आनंदाकडे, where जिथे Jesus sits beside God जिथे येशू देवाच्या बाजूला बसतो, in the places of honor and power. ज्या ठिकाणी शक्ती आणि सन्मान आणि आदर वस्ती करतो. Let heaven fill your thought. स्वर्ग तुमच्या विचाराने भरो. Let heaven fill your thought. स्वर्ग तुमच्या विचारांनी भरो. Don't spend your time तुमचा वेळ वाया घालू नका worrying about things on this earth. आणि ह्या पृथ्वीवर च्या गोष्टी बद्दल काळजी करण्यासाठी आपला वेळ वाया घालू नका. Very good. Praise the Lord. जमीन पर की बातों पर सोच विचार या चिंता करते हुए अपना समय व्यर्थ न डाले. पृथ्वीवरच्या गोष्टींवर आपला वेळ त्याच्याबद्दल विचार करण्याबद्दल आपला वेळ वाया घालू तो नका. अपने ख्याल और विचारों को तर आपल्या विचारांना स्वर्गीय बातों से भर दो. स्वर्गीय गोष्टींनी भरा. Praise the Lord. हालेलुया. और अपनी आंखों को आणि आपल्या नेत्राला उस डोळ्यांना अमीर त्या श्रीमंत छुपा हुआ लपलेल्या धन की ओर खजिन्याकडे जो आनंद सहित स्वर्ग में है जो आनंदाने स्वर्गात आहे उस पर लगा. त्याच्याकडे लावा. Praise the Lord. हालेलुया. कैसे? कसं? इस जमीन पर रहते हुए त्या पृथ्वीवर राहत असतात हम अपनी आंखों को स्वर्ग की बातों की ओर लगा सकते हैं. आपल्या डोळ्याला स्वर्गाकडे कसं लावू शकतो? कैसे? कसं? इस जमीन पर रहते हुए त्या पृथ्वीवर राहत हम हमारे असतात. मन को स्वर्गीय बातों पर लगा सकते आपल्या हैं. मनाला स्वर्गीय गोष्टींकडे लावू शकतो. कैसे कर सकते हैं? कसं करू शकतो? और हमने सीखा आणि आम्ही शिकलो एक रबर बैंड की तरह. आणि एका रबर बँडच्या उदाहरणावर. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. रबर बैंड को आप खींचो आणि त्या रबर बँडला वडा और उसे छोड़ दो आणि त्याला सोडा. तो वो रबर बैंड वापस अपने जगह पर चला जाएगा. तो रबर बँड पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल. Praise the Lord. हालेलुया. 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 तो हम स्वर्गीय बातों में बंधे हुए लोग हैं. तर आम्ही जे लोक आहोत ते स्वर्गीय गोष्टींमध्ये बांधले गेलेले लोक Praise the आहोत. Lord. मैं भी स्वर्ग में बंधा गया हुआ मी हूँ. देखील स्वर्गामध्ये बांधलो गेलो मैं वो आहे. रबर बैंड हूँ जो स्वर्ग में एक कोने के सिरे पर लटकाया गया हूँ. मी तो रबर बँड आहे जे स्वर्गाच्या एका टोकामध्ये तुम्ही बांध
बांधलं गेलेलं आहे, Praise the Lord. लटकाया गया हूँ, अडकवलं गेलेलं आहे. मैं एक स्वर्ग के कोने पर लटकाया गया हूँ स्वर्गाच्या एका कोपऱ्यावर मी अडकवलं गेलेलं और आहे मैं जमीन पर आता हूँ. आणि मी पृथ्वीवर येतो. वो रबर बैंड खींचते हुए जमीन पर आता तो हूँ रबर बँड वळत मी खाली और पृथ्वीवर जब येतो. जमीन पर आता हूँ आणि जेव्हा तो पृथ्वीवर मैं येतो 8 घंटे, तर 8 तास, 9 घंटे, 9 तास, 10 घंटे, 12 तास, 12 घंटे, 12 तास, 15 घंटे 15 तास जमीन पर के सारे काम विश्वास योग्यता से और सच्चाई से करता हूँ. पृथ्वीवरचे सर्व काम विश्वस्ततेने आणि खरेपणाने मी पूर्ण करतो. ईमानदारी से सारे काम करता हूँ. इमानदारीने खरेपणाने मी पूर्ण करतो. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. अगर आप एक माँ है जर तुम्ही एक आई आहात तो आप माँ, याद रखना, आप एक मसीह माँ है. आणि लक्षात ठेवा तुम्ही एक ख्रिस्ती आई आहात आप मसीह में माँ है. आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही आई आप आहात. कोई साधारण माँ नहीं है. तुम्ही साधारण आई नाहीत. आप कोई आलतू फालतू माँ नहीं है. तुम्ही आजूबाजू कुठली आई नाही. मसीह ने आपको माँ बनाया है. ख्रिस्ताने तुम्हाला आई बनवलं आहे. 2 बच्चों के, 3 बच्चों के, 1 बच्चों की माँ बनाया है. एक लेकराचे, 2 लेकराचे, 3 लेकराची आई तुम्हाला तो देखील आप बनवलंय. मसीह माँ है तर तुम्ही ख्रिस्ती आई और आप आहात. मसीह माँ होने के कारण आपका एक रबर बैंड का कोना स्वर्ग में लटकाया हुआ आणि है तुम्ही ख्रिस्ती आई असल्यामुळे तुमचा एक रबर बँडचा कोपरा जो आहे तो स्वर्गामध्ये अडकवला और आप गेलेला आहे. नीचे खींचते हो अपने आप को आणि तुम्ही स्वतःला खाली और वळता जमीन पर के सारे जिम्मेदारियां बड़े ईमानदारी के साथ और सच्चाई से निभाते आणि हो. पृथ्वीवरचे सर्व जबाबदाऱ्या पूर्ण इमानदारीने आणि खरेपणाने त्या पार पाडतात. बच्चों की जिम्मेदारी, लेकरांची खाने जबाबदारी, पीने की जिम्मेदारी, खाण्यापिण्याची जबाबदारी, सास ससुर की जिम्मेदारी सासऱ्यांची बड़े जबाबदारी आराम से और विश्वास योग्यता से आप निभाते हैं. आरामाने आणि व्यवस्थितरित्या तुम्ही ते निभवता, पार आप पाडता. टीचर है, तुम्ही शिक्षक आप आहात, डॉक्टर है, डॉक्टर आप आहात, नर्स है, नर्स आहात, आप कोई मुलाजिम है तुम्ही कुठले काम करता या मजदूर है, किंवा मग कुठल्या तरी कामावर तुम्ही काम करतात. ऑफिस में कहाँ काम कर रहे हो कुठल्या तरी ऑफिसमध्ये तो उस नोकरदार आहात. ऑफिस में भी आणि त्या ऑफिसमध्ये या नर्स में भी या त्या या नर्स मध्ये डॉक्टर में भी डॉक्टरमध्ये 10 देखील. घंटा 15 घंटा अपना काम ईमानदारी से वो करता है. 10 तास 15 तास तुम्ही ते इमानदारीने काम करता. Praise the Lord. हालेलुया. और जैसा रबर बैंड वापिस चला जाता है, आणि जसा रबर बँड परत वर जातो, खींचा जाता है, ताणला उसका जातो, काम करता है काम और करतो. वापिस रबर बैंड अपनी जगह पर चला आणि जाता परत है. आपल्या जागेवर तो जातो. जांचने का बात यह है पारखायची कि गोष्ट क्या यह आप आहे. जमीन पर के सारे काम पूरा करके वापिस अपनी जगह पर चले जाते हो क्या? पारखायची गोष्ट काय आहे की पृथ्वीवरचे सर्व तुमचे जबाबदारीचे काम तुम्ही व्यवस्थित पार पाडल्यानंतर पुन्हा एकदा त्या जागेवर तुम्ही पोहोचता का परत? Praise the Lord. जहाँ पर आप लटके हो, ज्या ठिकाणी तुम्ही लटकले जिधर आहात, आपको बांधा गया ज्या है, ठिकाणी तुम्ही क्या बांधलेले आप वो आहात, सब जमीन के काम करके आणि काय तुम्ही त्या सर्व पृथ्वीवरचे काम करून 15 घंटे हो कोई हो, 15 तास हो, 10 घंटे के हो, 10 तास असो, 12 घंटे के हो, 12 तास वो असो, पूरा करके आप वापिस उधर चले जाते हो या आणि नहीं? ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही परत तिथं अडकवलेल्या ठिकाणी जाता का जिधर नाही? आप बंदे गए हो. या ठिकाणी तुम्ही अडकवले गेले Praise आहात. the Lord. यही मतलब है स्वर्गीय बातों पर मन लगाना. आणि हाच त्याचा अर्थ आहे की स्वर्गीय आप गोष्टींवर जमीन मन पर भी लावणं. काम कर रहा है, पृथ्वीवर पण पर- काम करताय, पर आप वापिस अपनी जगह पर लौट रहा है. परंतु परत ते काम झाल्यानंतर जबाबदार झाल्यानंतर आपल्या ठिकाणामध्ये पोहोचत आहात. ये जांचने का बात है. ही पारखायची लेकिन गोष्ट आहे. बहुत सारे मसीह लोग परंतु खूप सारे जब ख्रिस्ती जन जमीन पर आते हैं जेव्हा पृथ्वीवर और येतात जमीन पर के काम करते हैं आणि पृथ्वीची कामं और करतात, फिर वो रिश्तेदारों के लिए काम करते आणि हैं, नातेवाईकांसाठी फिर काम सहेली करतात. के पास काम करते हैं, फिर आस पड़ोस के लिए काम करते हैं, अपना समय उनके लिए बिताते हैं. आपला वेळ त्यांच्यासाठी व्यतीत करतात. ऐसे लोगों के लिए बता रहा हूँ, अशा लोकांसाठी उनका मन सांगतात. वापिस स्वर्ग की ओर नहीं जाता. त्यांचं हृदय पुन्हा एकदा त्या स्वर्गाकडे उनका जात मन, नाही. त्यांचं मन परत स्वर्गीय गोष्टींकडे जात नाही. त्यांचं मन पुन्हा एकदा त्या स्वर्गीय गोष्टींकडे जात नाही. Praise the Lord. शारीरिक बातों पर लगा है शारीरिक गोष्टी और शारीरिक बात अजून और शारीरिक गोष्ट, सांसारिक बात, संसारिक गोष्ट. उनके लिए उनका जिंदगी खतरे में है, त्यांच्यासाठी त्यांचं जीवन हे धोक्यात आहे. क्योंकि शरीर पर मन लगाना मौत है. कारण शरीरावर मन लावणं हे मृत्यू आहे. वचन कह रहा है वचन असं कि म्हणतं. तुमने शरीर पर मन लगाया, तुम्ही शरीरावर मन लावलं. संसारिक बात पर मन संसारिक लगाया, गोष्टींवर मन लावलं. दुनियादारी पर मन जगतिक लगाया, गोष्टींवर मन अपनी लावलं. जगह पर वापिस नहीं आपल्या गए. जागेवर पुन्हा एकदा गेले नाही. तुम्हारा दरवाजे पर मौत तुम्हारा इंतजार कर रहा है. तुमच्या दारावर तो मृत्यू हा तुमची वाट बघत आहे. Praise the Lord. पढ़ेंगे रोमियो का 8 अध्याय आज रोम करा 8 अध्याय 6 वचन 6 वचन. पढ़िए. शरीर पर मन लगाना शरीर पर मन लगाना तो मृत्यु है, तो मृत्यु है, परंतु आत्मा पर मन लगाना परंतु आत्मा पर मन लगाना जीवन और शांति है. जीवन और शांति है. प्रेज द लॉर्ड. शरीर पर मन लगाना क्या है? शरीरावर मन लावणं काय आहे?
उस पर मत लगाओ। त्याच्यावर मन लावू नका. तुम रबर बैंड है, तुम्ही तो रबर तुम बँड आया आहात. है। तुम्ही आला. बच्चे पर मन मत लगाओ, लेकरांवर मन बेटी लावू पर नका. मन मत मुलीवर लगाओ, मन लावू नका. दामाद पर मन मत दामादावर लगाओ, मन लावू नका. बहू पर मन मत सुनेवर लगाओ, मन लावू नका. नाता नाती पोती पर मन मत नाता लगाओ, नातवांवर मन काम लावू पर नका. दिल मत लगाओ, कामावर मन लावू काम नका. पर से जो पैसा आता पैसे पर मन मत लगाओ। कामावर जो पैसा येतो ते पैशावर मन लावू नका. आपने जिम्मेदारी किया, तुम्ही जबाबदाऱ्या केल्या, वापिस अपनी जगह पर जाओ, परत आपल्या जागेवर वापिस जा. अपने अपनी जगह पर जाओ। परत आपल्या जागेवर इधर जा. गया तो जीवन है, आणि वर गेलात तर जीवन पर आहे. नीचे रहा, परंतु खाली जमीन राहिला. पर की बातों पर पृथ्वीच्या रहा। गोष्टींवर और राहत लिखा है नाही. मौत तुम्हारे दरवाजे पर इंतजार कर रहा वर है। लिहिलेलं आहे मृत्यू तुमच्या दारावर वाट बघत आहे. Praise the Lord, यही करते हैं मसीह लोग। आणि ख्रिस्तीजन हेच करतात. मैं मंगलवार का दिन फोन किया, प्रार्थना में बैठा नहीं, कितना फोन किया, प्रार्थना केली मग. फोन ही उठाया नहीं, फोनच उचलले फोन ही उठाया नहीं। फोनच उचलले नाही. Praise the Lord, किधर मन लगा है, कुठं मन लागले, किधर मन लगा कुठं मन है, लागलं देखो। बघा. Praise the Lord, सब काम करो, सर्व काम करा. काम करने के लिए मनाही नहीं, काम करण्यासाठी खाना मनाई नाही. पकाने के लिए मनाही जीवन नहीं, बनवायला मनाई नाही. हर एक जिम्मेदारी, प्रत्येक ए माँ, ए आई, ए बेटी, ए मुलगी, ए बहू, ए ए सास, ए ए सासू, ससुर, ए ए सासरे, दामाद, ए ए जावया, बेटे, ए ए मुलगा, बेटी, हर ए मुलगी. काम तू जिम्मेदारी से कर। प्रत्येक काम तू जबाबदारीने पार पाड. वापिस तू अपना मन स्वर्ग ले आ। पुन्हा एकदा आपलं मन स्वर्गीय गोष्टींकडे Praise जा. the Lord, Hallelujah. हालेलुया। नहीं तो मौत तेरे दरवाजे पर खटखटा रही है। नाही तर मृत्यू तुझ्या दारावर ती ठोकत आहे. एक बात बता रहा हूँ, जो इंसान प्रार्थना करता है, एक गोष्ट सांगतो, जो मनुष्य प्रार्थना करतो, बाइबल पढ़ता है, बायबल वाचतो, मौत उसका कुछ भी बिगाड़ नहीं सकता। मृत्यू त्याचं काही बिघडू शकत Praise the नाही. Lord, praise the Lord। कारण तुमने प्रार्थना और वचनों की ओर मन लगाया, मतलब स्वर्गीय बातों पर मन कारण लगाया। तुम्ही प्रार्थना आणि वचनांवर मन लावलं म्हणजे तुम्ही स्वर्गीय गोष्टींवर मन लावलं. Praise the Lord। Hallelujah। बाइबल कहता है यीशु पर विश्वास किया, जहर भी पिया तो भी तुम मरेंगे नहीं। बायबल असं म्हणतं, येशूवर विश्वास करून जर विष जरी प्याला तरी देखील ते तुमच्यावर असर करणार नाही. Praise the Lord। Hallelujah। विष तुला बाधा करणार नाही, असं मी तो राधा है काय? ना। Praise the Lord। होय, praise the Lord। विष तुझे हानि पहुंचा नहीं ते सकते। तुम्हाला बाधा करणार नाही, हानी Praise the पोहोचवणार Lord। नाही. जहर तुझे मार नहीं ते सकेंगे। विष तुला मारून टाकणार गलती नाही. से जहर पी भी लिया चुकून जर विष पिऊन जरी घेतलं तो भी यीशु पर विश्वास करने वाला, तरी देखील येशूवर विश्वास प्रार्थना करणारा, करने वाला, प्रार्थना करणारा, वचन को पढ़ने वचनाला वाला, वाचणारा, स्वर्गीय बातों पर मन लगाने वाला, स्वर्गीय गोष्टींवर मन लावणार, उसके जान की उसको हानि उठानी नहीं पड़ेगी। त्याला त्याच्या जीवनाची हानी उचलावी लागणार नाही. Praise the Lord। हालेलुया. यशायाह का 26 अध्याय यशाया 26 अध्याय 3 वचन। 3 वचन. यशायाह नबी की किताब यशाया पुस्तक 26 अध्याय 26 अध्याय 26 अध्याय 3 वचन। 3 वचन. जिसका मन तुझ में लगा है, जिसका मन खुदा तुझ में लगा है, उसकी शांति तेरे द्वारा पूरी बनी रहेगी, उसको शांति तेरे द्वारा पूर्णता बनी रहेगी। हाँ, क्योंकि उसका भरोसा तुझ पर है। क्योंकि उसका भरोसा तुझ पर है। Praise the Lord। इधर देखो, इथे पहा, जिसका मन यहोवा प्रभु यीशु और पवित्र आत्मा पर लगा है, ज्याचं मन यहोवा आणि प्रभूवर आणि प्रभू पवित्र आत्म्यावर लागलेलं आहे, उनको त्यांना खुदा पूर्ण शांति से भर देता है। देव त्यांना पूर्ण शांतीने भरून Praise the Lord। Hallelujah. Praise the Lord। Hallelujah. वे जमीन पर आए हैं, ते पृथ्वीवर आले, जमीन पर आए पृथ्वीवर हैं, आले, जिम्मेदारी पूरी की है, जिम्मेदारी पार काम पाडली, पूरा किया काम है, पूर्ण केलं, माँ की जिम्मेदारी, आईची जबाबदारी, डॉक्टर की जिम्मेदारी, डॉक्टरची जबाबदारी, नर्स की जिम्मेदारी, नर्सची जिम्मेदारी, टीचर की जिम्मेदारी शिक्षकाची और जबाबदारी, झाड़ू पोछा की जिम्मेदारी, झाडू पोछाची बर्तन जबाबदारी, मांजने की भांडे जिम्मेदारी घासायची पूरी की है, पूर्ण केल्या, पूरी की है। पूर्ण केल्या, पर परंतु वो सबका मन खुदा की बातों पर है, त्या सर्वांचं हृदय देवाच्या तो वो गोष्टींवर आहे. काम करते भी तर ते काम वो करत असताना तुमको पण शांति से भर देगा। तो तुम्हाला शांती Praise the भरेल. Lord, praise the Lord, Hallelujah. praise the Lord, Hallelujah. praise the Lord। Hallelujah. कभी कभी काम करते वक्त चिड़चिड़ाहट होती है, कधी कधी काम करताना चिडचिड वो होते, चिड़चिड़ाहट होती है। चिडचिड होते, बॉस ने मेरे डांट दिया, आणि साहेबांनी मला रागवलं, बॉस ने 4 लोगों के सामने मेरा अपमान कर आणि दिया, साहेबांनी मला 4 लोकांमध्ये अपमान कुछ केला, काम में मन नहीं लग रहा काही है, कामात पर मन अगर लागत नाही. तेरा मन खुदा की ओर लगा है, परंतु तुझं हृदय अगर देवावर तेरा लागलंय, मन स्वर्गीय बातों पर लगा तुझं है, हृदय स्वर्गीय गोष्टींवर लागलंय, तो प्रभु तुझे पूर्ण शांति से भर देगा। तुला पूर्ण शांती हालेलुया, 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 हालेलुया। तुझे कोई गड़बड़ी नहीं होगी। हालेलुया, गड़बड़ होना चिड़चिड़ाहट नहीं होगी। चिड़चिड़ होना Praise the नहीं। Lord। तू चिड़चिड़ नहीं करेगी। चिड़चिड़ नहीं हालेलुया, करना। तुझे क्रोध नहीं आएगा। राग येणार हालेलुया, नहीं। तुझे गुस्सा नहीं आएगा, राग येणार क्योंकि नहीं। खुदा ने तुझे तेरे मन को शांति से भर दिया।
कारण देवाने तुझ्या हृदयाला शांतीने और भरले. कौन सा शांति? आणि कुठली शांती? स्वर्गीय शांति स्वर्गीय जो शांती पूरी है, जी पूर्ण आहे, अधूरी नहीं. अपूर्ण नाही, Praise the Lord. अर्धवट नाही, Praise the Lord. हालेलुया. पूरे शांति से भर देगा. तर पूर्ण शांतीने भरले. Praise the Lord. हालेलुया. इसलिए खुदा के लोग म्हणून देवाचे लोक अपना मन खुदा की बातों की ओर, आपलं मन देवाच्या गोष्टींकडे स्वर्गीय लावा. बातों की ओर, स्वर्गीय गोष्टींकडे, स्वर्गीय वस्तु की खोज में लगे रहो. स्वर्गीय गोष्टींच्या ढूंढो शोधात लावा. किधर प्रार्थना है, शोधा कुठे जाओ प्रार्थना प्रार्थना आहे. में. जावा Praise the प्रार्थना. Lord. हालेलुया. तो किसी भी प्रार्थना में नहीं जाना. कुठल्या पण प्रार्थनेत जाऊ नका. तो मेरा किधर प्रार्थना है आज? माझी कुठे आज प्रार्थना आहे? मेरा प्रार्थना आज कीर्तन माझी कुठे प्रार्थना आहे? जाओ. जावा. किधर बाइबल पढ़ने का है? कुठे बायबल पढ़ो. वाचा. खुदा का खोज करो. देवाची शोध करा. पूर्ण शांति. पूर्ण शांती. Praise the Lord. Praise the Lord. आपको किसी बात का फिक्र करना नहीं तुम्हाला पड़ेगा. कुठल्या गोष्टीची काळजी करायची गरज क्यों? नाही पडणार का? लिखा है लिहिले उसका भरोसा तुझी पर है. त्याचा भरोसा तुझ्यावर Praise आहे. the Lord. हालेलुया. भले वो जमीन पर आया है. तो पृथ्वीवर आया. आज जमीन पर आई है खींचते हुए. आई वडत आली खेचत पृथ्वीवर जमीन पर खींचते हुए अपने आप को लेकर आया आणि है. पृथ्वीवर स्वतःला वडत खाली आलेले आहे. और उसका भरोसा बेटी पर नहीं. परंतु तिचा भरोसा मुलावर नाही, उसका भरोसा बेटी पर नहीं. तिचा भरोसा मुलीवर नाही, उसका भरोसा दामाद पर नहीं. तिचा भरोसा जावयावर उसका नाही, भरोसा बहू पर नहीं है. तिचा भरोसा सुनेवर नाही, उसका भरोसा दौलत पर या काम पर नहीं है. तिचा भरोसा पैसा किंवा कामावर नाही, उसका भरोसा तिचा भरोसा खुदा पर है. देवावर आहे. Praise the Lord. खुदा उसको चलाएंगे. देव तिला चालवेल. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. सोचेंगे, विचार कर. जरा सोचेंगे. मैं आज की बात नहीं कर रहा, आजची गोष्ट या नाही मैं बोलत. पूरे हफ्ते की बात नहीं. किंवा आठवडाभराची गोष्ट हम नाही कल बोलत. की बात आम्ही करेंगे. कालची गोष्ट शनिवार की बात. शनिवारची गोष्ट. शनिवार का शनिवार आप की सवेरे उठे तुम्ही सकाळी और उठला, सवेरे उठकर सकाळी उठून अपने अपने जिम्मेदारियों को काम करने की शुरुआत की. आप आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली. कल का दिन की बात कर रहा आज की हूं. दिन आज के बोल. दिन की बात नहीं. आजचं बोलत कल नाही. आपने अपने जिम्मेदारियों को कल आप अपने जिम्मेदारियों को शुरुआत किया काम कर. आणि काल आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली कामाची. और जब आपने शुरुआत की आणि जेव्हा तुम्ही सुरुवात सवेरे केली, से लेकर सकाळपासून एक माँ ने खाना पकाया, एक आईने जेवण बच्चों बनवलं, के कपड़े धो दिए, लेकरांचे कपडे बर्तन धुतले, मांज लिए, भांडे घासले, सबको खाना दिया, सर्वांना जेवण सबके खाऊ घातलं, टिफिन बांध दिए. सर्वांचे टिफिन बांधले. माँ ने 8 घंटा 10 घंटा 12 घंटा काम किया. आणि आईने 8 तास 12 तास काम केलं. सब काम पूरा हो गया. सर्व काम एक पूर्ण. डॉक्टर एक डॉक्टर हॉस्पिटल गया, हॉस्पिटलला जितने गेला. सर्जरी ऑपरेशन थे उसने 10 घंटा 12 घंटे में पूरे किए. आणि जेवढे ऑपरेशन सर्जरी होते 10 तास 12 तासामध्ये त्यांनी ते पूर्ण केले. किसके बारे में बोल रहा कुणाबद्दल हूँ? एक बोलतोय? मसीह माँ और एक मसीह डॉक्टर के बारे में. कुणाबद्दल बोलत आहे? ख्रिस्ती आईबद्दल आणि ख्रिस्ती डॉक्टर बद्दल प्रेज द बोलत लॉर्ड. एक मसीह मुलाजिम कामगार, आहे. आणि एक ख्रिस्ती कामगार, एक मसीह मुलाजिम एक ख्रिस्ती कामगार ऑफिस गया, कामावर गेला. 8 घंटा 10 घंटा 12 घंटा सच्चाई और ईमानदारी से उसने काम किया. 8 तास 10 तास 12 तास त्यांनी खऱ्या रीतीने सत्यतेने काम केलं. उसने भी अपना काम ईमानदारी से किया. त्यांनी पण एक इमानदारीने काम नर्स, केलं. एक नर्स, एक टीचर, एक शिक्षिका एक ऑफिस घर में काम करने वाला बेटा आणि ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा गए, गेले. 8 घंटा 10 घंटा 15 घंटा काम किया. 8 तास 10 कल तास की बात 12 कर रहा हूं. 15 तास काम केलं. कालची गोष्ट कल बोलली. की बात कर रहा कालची हूँ. गोष्ट और केली. कल सब काम करके ईमानदारी से अपनी जिम्मेदारी को पूरा करके घर आए. आणि सर्व काम केल्यानंतर इमानदारीने आपलं काम करून मैं जबाबदारी कल की बात कर रहा हूँ. घरी हाँ, आले. कल की बात. एक कालची माँ ने गोष्ट अपना बोल. काम किया, एक आईने आपलं एक काम बेटे केलं. ने अपना काम एक किया, बापाने आपलं एक काम बाप ने केलं. अपना एक काम बापाने किया, आपलं काम एक केलं. डॉक्टर ने अपना एक काम डॉक्टरने किया, आपलं काम एक केलं. टीचर ने अपना काम किया, एक टीचरने एक आपलं काम नर्स केलं. ने अपना काम एक किया. नर्सने ये आपलं सब काम केलं. मसीह लोग हैं हे सर्व ख्रिस्ती जण आहेत जिन्होंने 8-10 घंटा 15 घंटा जमीन पर काम किया आणि ज्यांनी 8-10 तास 15 तास पृथ्वीवर काम केलं. और फिर आणि मग घर लौट आए. ते घरी परतले. घर लौट आने के बाद घरी खाना परतल्यानंतर खाया, जेवले, थोड़ा देर बैठे, थोड्या वेळ बसले, टीवी देखा, टीवी बघितली. बीवी बच्चों से बातें करी, लेकरा बाळांसोबत बोलले, बायकोसोबत दोस्तों बोलले के साथ रिश्तेदारों को फोन लगाया. आणि मित्रांना नातेवाईकांना फोन लावले. अब बिस्तर पर लेटने का समय आ गया. आणि आता अंथरुणावर जाण्याची वेळ और आली. जब वो बिस्तर पर लेटे हैं, आणि जेव्हा ते सुनना अंथरुणावर ऑनलाइन वाले सुनना, ऑनलाईन वाला ऐका, अब वो बिस्तर पर लेटे हैं. अंथरुणावर ते आता झोपलेले आहे. और लेटे लेटे अभी लेटे म्हणजे पडलेले आहे. जो अंथरुणावर ते पडलेले आहेत, सोए नहीं है, झोपले नाही, आंख बंद नहीं डोळे है, बंद नाही, जागृत है, जागृत आंखें आहे, खुली हुई है, डोळे उघडे आहेत पर बिस्तर पर लेटे लेटे आणि अंथरुणावर पडल्या क्या सोच रहे हैं? काय विचार करताय? क्या सोच विचार कर रहे काय हैं? विचार करताय? कल की बात.
उद्याबद्दल, बच्चों के भविष्य के बारे में। लेकरांच्या कल भवितव्याबद्दल, इतना काम है, उद्या एवढं काम आहे, बच्चों को स्कूल भेजना आणि है, लेकरांना ये शाळेत सब्जी पाठवायची, बनाना ही भाजी है, वो बनवायची, करना ते है, करायचे, ये करना ते है, करायचे, बच्चों के भविष्य के लिए मुझे वो करना माझ्या है। लेकरांच्या भविष्यासाठी मला कल हे मैं किसी करायचे, के लिए कुछ अच्छा काम करने जाऊंगा। मी कुणासाठी तर काय चांगले काम करायला जाईल। खुदा के लोगों, देवाचे लोक, आपके बच्चों का फ्यूचर के बारे में या भविष्य के बारे में सोचना गलत है, ये मैं नहीं बोल रहा। आणि तुमच्या लेकरांच्या भवितव्याबद्दल विचार करणं हे चुकीचं मी असं म्हणत नाही, नहीं, तुम कर रहे हो, बहुत अच्छा कर रहे आणि तुम्ही करत आहात खूप चांगली हो। गोष्ट तुम्हारा करताय। बच्चों का भविष्य के बारे में सोच रहा है, अच्छा है। आणि तुम्ही तुमच्या लेकरांच्या भवितव्याबद्दल विचार करताय, खूप चांगलं कल करताय। किसी का अच्छा काम करने के बारे में सोच रहा है, अच्छा है। आणि काहीतरी उद्या कोणाच्या बद्दल चांगलं काहीतरी करायला विचार करताय, खूप चांगलं सब करताय। अच्छा कर रहा है, बुरा सब नहीं कर चांगलं। रहा है, पर सोचो ये सब खत्म हो गया। आणि तुम्ही काही वाईट करत नाही, चांगलं करताय, परंतु विचार करा हे सर्व झालं, आपने संपलं। जिम्मेदारियां पूरी की 10 घंटा 15 घंटा, जबाबदाऱ्या पार पाडल्या 10-15 तास, लेटने के बाद अपने सारे विचार खत्म हो गए। पडल्या सर्व विचार अब संपले। आता अब लेटने के बाद सब विचार खत्म होने के बाद आणि आता पडल्या सर्व विचार संपल्यानंतर आता आप अपनी जगह पर वापस आ गए हैं। काय तुम्ही तुमच्या जागेवर परत आलात काय? इस दिन भर में 10 घंटे में 15 घंटे में, इस दिन भर में 10 घंटे में 15 घंटे या में, दिवसभरामध्ये 10 तासात, 15 तासात, 12 घंटे में 12 तासात खुदा की बातों के बारे में सोचा, देवाच्या गोष्टींबद्दल विचार केला काय? स्वर्गीय बातों के बारे में सोचा। स्वर्गीय गोष्टींबद्दल विचार केला Praise काय? the Lord। ये वो समय है ही ती वेळ आहे जब आप बिस्तर पर लेटे हो, आणि अंतरुणाच्या वर तुम्ही तब पडलेला आप आहात जान सकते हैं अपने आप को कि क्या मेरा मन स्वर्गीय बातों पर लगा हुआ है या नहीं। आणि तेव्हा तुम्ही स्वतःला पारखू शकता की काय माझं हृदय हे स्वर्गीय गोष्टींवर त्या वरील गोष्टींवर लागलेलं आहे का Praise the नाही? Lord। मैंने प्रार्थना किया क्या नहीं, प्रार्थना केली का मैंने नाही? प्रार्थना को समय दिया क्या नहीं, मैंने खुदा से बातें करी क्या नहीं, मैंने वचनों को पढ़ा क्या नहीं। सबके लिए समय था। सर्वांसाठी वेळ आपने होता 10 घंटा 15 घंटा काम किया, आणि तुम्ही 10 तास 15 तास काम बीवी केले. बच्चों के साथ बात किया, खाना खाया, जेवला, लेटे लेटे बहुत विचार भी कर लिए, पडल्या खूप विचार पण केले, भविष्य के बारे में सोचा, भविष्य और में इन विचार सारी किया। बातों में खुदा के बारे में और स्वर्गीय बातों में आपने सोचा नहीं। परंतु या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही देवाबद्दल आणि स्वर्गीय गोष्टींबद्दल विचार केलेला रबर नाही. बैंड को वापस अपनी जगह पर जाने की जरूरत आणि त्या है। रबर बँडला पुन्हा एकदा आपल्या जागेवर जायची गरज ये एक आहे. संतुलित मसीह जिंदगी है। आणि संतुलित, संतुलित को क्या बोलेंगे, संतुलित मोजमापाचं ख्रिस्ती जीवन आहे। आणि हे एक समान संतुलित ख्रिस्ती जीवन आहे. ये मसीह संतुलित मसीह जिंदगी है आणि हे ख्रिस्ती कि आप संतुलित जमीन जीवन पर आहे. आए की तुम्ही और पृथ्वीवर जमीन आलात, पर आकर वापस स्वर्गीय बातों पर आपने मन लगाया की है। तुम्ही पुन्हा एकदा वर्जन आपल्या स्वर्गीय गोष्टींवर मन लावलेलं आहे. Praise the Lord। Hallelujah। अगर आपने ऐसा जिंदगी जिया है तो तुम्ही ऐसे जीवन मैं जगत आपको तर बताना चाह रहा हूँ, तुम्हाला सांगू आपको इच्छितो। कल के बारे में बिस्तर पर लेटे लेटे फिक्र करने का जरूरत ही नहीं पड़ेगा। तुम्हाला अंतरुणावर पडल्या उद्याची काळजी करायची गरजच नाही पडत. Praise the Lord। Hallelujah। क्योंकि आपने दिन भर काम किया, कारण तुम्ही दिवसभर काम काम केलं करके आ गया, आणि काम करून आले बीवी बच्चों का जिम्मेदारी आणि निभाया, बायको लेकरं खाना खाया पाडल्या, जेवलात और वापस आपका मन स्वर्गीय बातों पर लगा है, खुदा की ओर लगा आणि है, पुन्हा एकदा त्या स्वर्गीय गोष्टी खुदा की ओर लगा है। और जिसका मन खुदा की ओर है, मन त्या देवाकडे लिखा है आहे. उसको वो पूर्ण शांति से भर देगा, आणि लिहिलेलं आहे की वो त्याचं उसको हृदय पूर्ण शांति से भर देगा। तो त्याला पूर्ण शांती Praise the भरेल. Lord, praise the Lord। Hallelujah। तो अगर बिस्तर पर आप लेटे लेटे हो आणि मग तुम्ही अंतरुणावर और पडले आप आहात खुदा की बातों की ओर नजर लगाए या मन लगाया हुआ है, आणि तुम्ही देवाच्या गोष्टीकडे आणि स्वर्गीय बातों पर मन लगाया है, स्वर्गीय गोष्टी स्वर्गीय बातों को खोज रहा है, स्वर्गीय गोष्टींना आपको शोधताय. किसी भी बात की फिक्र करने की जरूरत तुम्हाला नहीं। कुठल्याही गोष्टीची गरज करायची यीशु ने क्या काळजी बोला करायची एक गरज बार, नाही. यीशु ने एक बार क्या बोला, यीशु का एक बार यीशु ने बोला यीशु बोलला कल अपनी फिक्र खुद कर लेगा, तुमको करने की जरूरत नहीं। उद्याची काळजी स्वतः करेल, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. उद्याची काळजी उद्या तो स्वतः करेल। उद्याची काळजी उद्या तो स्वतः करेल, तुम्हाला उद्याची त्याची काळजी मराठी करायची नाही. सुंदर आहे हा, ऐका खूप सुंदर बोलते भाऊ, उद्याची काळजी उद्या स्वतः करेल, तुम्हाला करायची गरज नहीं। कल अपनी चिंता खुद कल कर लेगा। आणि उद्याची काळजी उद्या स्वतः तो करेल. यीशु ने बोला, गरज यीशु ने नाही. बोला येशू तो बोलला कल की चिंता कल को करने दो, आणि उद्याची चिंता उद्या त्याला करू द्या, तुमको करने की जरूरत नहीं। तुम्हाला करायची और गरज नाही. आगे आणि पुढे पवित्र आत्मा ने बोला पवित्र आत्मा बोल किसी भी बात की फिक्र मत करो, कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. किसी भी बात की फिक्र मत करो। कुठल्याच गोष्टीची अगर काळजी तुमको करू कुछ तकलीफ है, नका. जर तुम्हाला काही त्रास आहे, परेशानी है, समस्या आहे, दुख है, दुःख आहे, आप आंसुओं में हो, तुम्ही अश्रुत आहात, लिखा है, लिहिलं आहे, फिक्र मत करना, काळजी करू नको. धन्यवाद दो खुदा को
देवाला धन्यवाद आंसू द्या. आए हैं, अश्रू आले, आंसू आए, अश्रू आले. प्रभु धन्यवाद इन आंसुओं के प्रभु लिए. धन्यवाद आहे कोई अश्रूंसाठी. तकलीफ हुई है, कुठला त्रास खुदा झाला, धन्यवाद इस तकलीफ के लिए. प्रभु धन्यवाद कोई या त्रास- परेशान कर रहा है, तुम्हाला त्रास खुदा देते. धन्यवाद इस परेशानियों के देवा लिए. धन्यवाद या कुछ त्रासासाठी. कष्टों में हो कोणी कष्टात आहात, और धन्यवाद इन कष्टों के आणि लिए. कष्टांसाठी और धन्यवाद लिखा ये प्रभु. सब बातें धन्यवाद के साथ प्रार्थना में खुदा को चढ़ाओ. आणि लिहिलेल्या की या सर्व गोष्टी धन्यवादाच्या सोबत विनंतीसोबत प्रार्थनेत देवाला ह्याचं अर्पण करा, चढवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो किसी बात की फिक्र मत करो. तर कुठल्याच गोष्टीची काळजी कुछ करू तकलीफ नका. है क्या? काही त्रास आहे कुछ का? तकलीफ है? त्रास आहे कुछ का? तकलीफ है मेरे काही त्रास आहे बहनों, माझ्या कुछ बहिणींनो? तकलीफ है मेरे भाइयों, आणि काय त्रास आहे माझ्या मेरे भावांनो? खुदा के लोगों, आणि और माझ्या कुछ देवाचे तकलीफ लोकं? है आपको, काय त्रास आहे परेशानी माझ्या? में है, त्रासात आहात? और कोई कष्ट दे रहा है, कष्ट कोई दे रहा है, अपमान कर रहा कोई है, अपमान खुदा को करतो. धन्यवाद दो. देवाला फिक्र नहीं धन्यवाद करना, दो. खुदा को काळजी करू धन्यवाद नका. दो. और देवाला धन्यवाद देते हुए आणि प्रभु धन्यवाद से दे. कहो, प्रभु मेरी ये तकलीफ है, आणि प्रभूला मैं प्रभू परेशानी माझी में त्रास हूँ, आहे, मैं त्रास दुख आहे, में हूँ, मी दुःखात मैं आहे, कष्टों में मी हूँ, कष्टात लोग आहे. मेरा अपमान कर रहे लोक हैं, मला मैं तुझे अपमान करतात. धन्यवाद देता हूँ मी तुला और मैं धन्यवाद देतो. प्रार्थना में तुझे ये सब बता रहा आणि मी हूँ. प्रार्थनेत मी तुला हे सर्व सांगत आहे. तुमको किसी बात की फिक्र करने मला कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज Praise the नाही. Lord. Hallelujah. Hallelujah. फिलिप करास. फिलिपी करास, हाँ पढ़े फिलिपी की पत्री फिलिपी करास पत्र चौथा अध्याय 4 अध्याय 6 और 7 वचन पढ़िए. 6 आणि 7 वचन मध्ये. पढ़ो फिलिपियों का चौथा अध्याय 6 और 7 फिलिपी करास 4 अध्याय 6 आणि 7. पढ़ो. किसी भी बात की चिंता न करो, किसी भी बात की चिंता मत करो, परंतु प्रत्येक बात में प्रार्थना और निवेदन के द्वारा तुम्हारी विनती धन्यवाद के साथ खुदा के सम्मुख प्रस्तुत की जाए. ओए, खुदा के सम्मुख प्रस्तुत की जाए. हाँ, तब खुदा की शांति तब खुदा की शांति, जो समझ से परे है, हालेलुया, देवाची शांती जो तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे, तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी. तुम्हारे हृदय को, तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेंगे. मराठी वाचा ब्रदर, खूप सुंदर आहे. हा 6 और 7. हा कशाचीही चिंता करू नका. काय लिहिलंय? काय लिहिलंय? काय लिहिलंय? कशाची चिंता करू नका. हाँ, किसी बात का फिक्र मत करना शालोन, किसी बात का फिक्र मत करो. प्रेज द लॉर्ड. हाँ हाँ हाँ. तर सर्व गोष्टींविषयी सब बातों के लिए, सब बातों के लिए मतलब तुम दुख में है, कष्ट में है, तकलीफ में है, परेशानी में, आपकी निंदा हो रही, आपकी चुगली हो रही, आपका अपमान किया जा रहा है, आपको नीचा दिखाया जा रहा है, लोग आप पर, सब बातें में सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती सहित हाँ धन्यवाद दे, प्रार्थना व विनंती प्रार्थना और विनंती करो, करून आपली मागणी अपना सब मांगनी देवाला कळवा. खुदा को समझाओ. आणि देवाची शांती और खुदा की शांति ही सर्व बुद्धीच्या जो तुम्हारे समझ से बाहर है, बुद्धीच्या पलीकडे आहे. बुद्धीच्या पलीकडे आहे, देवाची शांती तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, कळणार पण नाही तुम्हाला. हाँ, ती तुमची हृदय और वो तुम्हारे हृदय में व तुमचे विचार और तुम्हारे विचारों को ख्रिस्त येशूत क्रिस्त राखील. यीशु में सुरक्षित रखेंगे. Praise the Lord. इधर देखो, इथे पहा. कितना सुंदर लिखा है. किती सुंदर लिहिलंय. किसी भी बात को फिक्र मत करो, कुठल्याच गोष्टीची काळजी किसी भी करू बात नका. की फिक्र मत कुठल्याच गोष्टीची काळजी करू Praise नका. the Lord. हालेलुया. लेकिन परंतु आगे लिखा है पुढे लिहिलंय, कोई आंसू में है, कुणी आश्रित आहे, दुख में है, दुःखात आहे, तकलीफ में है, त्रासात आहे, परेशान में है, समस्येत आहे, कोई बात काही नहीं. काळजी नाही. धन्यवाद के साथ अपनी विनती प्रभु के पास लेकर आओ. धन्यवादाच्या सोबत आपली विनंती प्रभू धन्यवाद दो, धन्यवाद द्या. धन्यवाद दो कि खुदा ये आदमी मुझे ऑफिस में तकलीफ देता है, मुझे अपमान करता है और बार बार मुझे गाली देता है. प्रभु इस आदमी के लिए, इस बहन के लिए, इस ऑफिसर के लिए, इस साहब के लिए, इस डॉक्टर के लिए धन्यवाद. आणि धन्यवाद द्या. आपल्या कामावर कुठला व्यक्ती, कुठला मनुष्य, कुठली भाऊ, कुठली बहीण तुम्हाला त्रास देते, अपमान करते, छळते, तर त्या व्यक्तीसाठी, त्या बहिणीसाठी धन्यवाद द्या. आणि प्रभूला बोला की प्रभू धन्यवाद या बहिणीसाठी, या भावासाठी की मला कामावर त्रास देते, छळते, अपमान करते. धन्यवाद दो धन्यवाद और द्या. प्रभु को बोलो, आणि प्रभूला बोला, प्रभु तू इसका मन बदल. आणि प्रभूला बोलूया की प्रभू तू ह्याचं हृदय बदल. प्रभु तू मुझे दुखों से छुड़ा मत, पर तू इसको ही बदल. प्रभू मला दुःखात सोडू नको, परंतु ह्याचं हृदय तू मैं बदल. तुझे ये नहीं कहती कि प्रभु तू मुझे इससे छुटकारा दे. प्रभू मी तुला हे बोलत नाही की मला ह्याच्यापासून ये जो छुटकारा दे. सता रहा है ना, ये जो सता ये रहा है, बहन जो सता रही है, ये भाई जो मुझे सता रहा बहुत त्रास देता है, ये है. साहब जो मुझे सता रहा है, साहब मला ये त्रास साहब जो मुझे अपमान कर रहा साधु है, साहब ये मला अपमान डॉक्टर करता जो है. मुझे अपमान कर रहा डॉक्टर मला है, ये अपमान नर्स करता जो मुझे सर पर चढ़कर मेरा अपमान करती ये है, नर्स माझ्या ये डोक्यावर दुनिया चढून के बड़े
बड़े लोग हमको कचरा समझते हैं, जगातले मोठे लोक आम्हाला कचरा इनसे समजतात, मुझको छुटकारा मत दे प्रभु। त्यांच्यापासून सुटकारा देऊ और नको. प्रार्थना यह है कि तू इनको ही बदल दे। प्रार्थना ही की प्रभु ह्यांनाच तू बदल. प्रेज द लॉर्ड। धन्यवाद के साथ अपनी विनती खुदा के सामने चढ़ाओ, धन्यवादाच्या सोबत आपली विनंती प्रभूकडे और फिर ठेवा. खुदा क्या करेगा? आणि मग प्रभू काय फिर करेल? खुदा की शांति देवाची जो शांती तुम्हारे समझ से परे ते है, तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तुमको समझ में नहीं आएगी खुदा की शांति, तुम्हाला समजून पर येणार नाही खुदा देवाची की शांति शांती. तुम्हारे समझ से परे है, परंतु देवाची शांती जी वो आपल्या तुम्हारे बुद्धीच्या दिल पलीकडे को आहे, ती तुमच्या हृदयाला और विचारों को आणि विचारांना मसीह यीशु में ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित रखेगी। राखील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. इसके बजाय हम क्या करते हैं? ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करतो? आम्ही कुरकुर करतो. हम उस आदमी को गाली देते आम्ही त्या व्यक्तीला हैं, उसका शिवी देतो. बुरा हो जाए, त्याचं वाईट मेरे होईल. साथ ऐसा कर रहा है, माझ्यासोबत असं नहीं करतोय. कुड़कुड़ करना बंद करो, नाही कुरकुर करणं बंद करा. गुड़गुड़ाना बंद करो, गुड़गुड़ करना बंद व्यर्थ करा. बातें बंद करो, व्यर्थ बोलणं किसी बंद का करा. बुराई करना बंद करो, किसी का वाईट स्वर्गीय करणं बंद बातों करा. पर मन लगाओ। स्वर्गीय गोष्टी स्वर्गीय पर बात लगाओ. क्या है? स्वर्गीय गोष्टी अभी काय सीखा, आहे? धन्यवाद दो। धन्यवाद द्या. यही है स्वर्गीय बातों पर मन हेच लगाना। आहे स्वर्गीय कि गोष्टी ए पर बेटे, लगाना. जब तू जमीन पर काम करता हे है, मुला, जेव्हा तू ए पृथ्वीवर काम बेटी, तू करतो, सब जमीन पर काम करती जेव्हा है, तू पृथ्वीवर काम तो करते, निश्चित है तेरा अपमान हो, आणि खचित और सुद्धा अपमान निश्चित होईल. है तेरी चुगली हो, आणि वही तुझी तेरा चुगली बुराई हो, हो, आणि तुझं लोग वाईट तुझे हो. बुरा लोक कहेंगे, तुला वाईट तुझे म्हणतील. ये तो होने ही वाला तुला है, पैसे हे पर होणारच तू आहे. स्वर्ग से आया है, परंतु तू तू स्वर्ग स्वर्गात से आलेला आया है, तू स्वर्गात तू आलेला स्वर्ग आहे. से आया तू है, स्वर्गात आलेला ये आहे. तू भूलना नहीं। हे तू विसरू और जब तू नकोस. जमीन पर काम आणि जेव्हा करता तू पृथ्वीवर काम तो तू करतोय, स्वर्गीय मन रखकर काम तू कर। स्वर्गीय मन ठेवून और काम वो कर. स्वर्गीय मन क्या है? ते स्वर्गीय मन काय खुदा आहे? इस बेटी के आणि लिए, देवा इस मुलीसाठी, साहब के लिए, साहेबासाठी, इस बहन के त्या लिए, मुलीसाठी, जो मेरे ऊपर है, जे जो माझ्यावर मुझे आहे, सताते, जे मला मैं छळतात, उसके लिए धन्यवाद देता मी हूँ। त्यांच्यासाठी धन्यवाद ये देतो. है स्वर्गीय बातों पर आणि मन हे आहे लगाना। स्वर्गीय गोष्टींवर मन Praise the लावणं. Lord, हालेलुया. praise the Lord। आज से ये करना है। आजपासून हे करायचं जो आहे. आपको तकलीफ देते तुम्हाला हैं, त्रास देतात, पड़ोसी, शेजारी, आपका पड़ोसी होगा, तुमचे शेजारचे आपका असतील, रिश्तेदार तुमचे होगा, नातेवाईक जो असतील, आपका अपमान करते ते होंगे, तुमचा अपमान करत या असतील, फिर आप पर हंसते होंगे, ते तुमच्यावर या हसत फिर असतील, आपका मजाक उड़ाते ते तुमचे थट्टा प्रभु, करत इसके असतील. लिए मैं धन्यवाद देता प्रभु, हूँ यांच्यासाठी और तुला प्रार्थना धन्यवाद करता देतो. हूँ आणि प्रार्थना कि करतो. इससे मुझे छुटकारा नहीं यांच्यापासून चाहिए। सुटकारा नाही पाहिजे मला. मैं चाहता हूँ, मी इच्छा मैं करतो. चाहती हूँ मी कि इच्छा तू करते. इनको ही बदल दे की तू ह्यांनाच बदल दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। Praise the Lord, praise the Lord, हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। वो कोई भी हो, हे कोणी का जो असो, तुम्हारा सताने वाला पति है, तुमचा सतावणारा नवरा असेल प्रभु को उस सताने वाले पति के लिए धन्यवाद। आणि त्या सतावणाऱ्या नवऱ्यासाठी प्रभूला अगर धन्यवाद. तुम्हारा बच्चे शराब पीता है, तुमचे लेकरं दारू उस शराब पितात. पीने वाले बच्चे को बुरा मत बोलो, आणि त्या दारू पिणाऱ्या लेकराला वाईट नहीं बोलू वो बुरा नका. नहीं है। वाईट नाही. मैं शालोन को कभी भी बुरा बोलता नहीं, मी शालोनला उसकी कधीच वाईट बात बोलत कितने नाही. बार बोलिए, पर मैं बोलता हूँ शालोन बहुत अच्छा है। आणि त्याची आई बोलता हूँ क्या? बोलत नाही. शालोन चांगला क्योंकि वो नेहमी बोलतो. स्वर्गीय बेटा है, स्वर्गीय मुलगा स्वर्ग आहे. से नीचे आया है, स्वर्गातनं खाली जमीन पर आला. घुमा है, पृथ्वीवर पर फिरलाय. मेरा प्रभु परंतु माझा प्रभू इस जमीन पर के सामर्थ्य से भी ताकतवर है। आणि पृथ्वीच्या सामर्थ्यापेक्षा तो माझा वो प्रभू मेरे शालोन सामर्थ्यशाली को आहे. क्या किसी को भी बदलने का ताकत रखता आणि है। तो माझ्या शालोनला काय तो कुणालाही बदलायची वो ताकद मुझे ठेवतो. बदला है, त्यांनी मला वो बदलले. सबको बदल कर रख दे। सगळ्यांना बदलून बस हर ठेवेल. बातों में धन्यवाद के साथ अपनी विनती प्रार्थना प्रभु के पास लेकर जाओ। फक्त सर्व गोष्टींमध्ये आपली प्रार्थना विनंती देवाकडे धन्यवादासोबत प्रभूकडे सोपवत जावं. Praise the Lord। Hallelujah. और खुदा की शांति तुम्हारे दिल को भर दे। आणि देवाची शांती तुमच्या हृदयाला भरेल वो तुम्हारे समझ से परे हो, आणि ते तुमच्या विचारांच्या पलीकडे असेल, और वो बुद्धीच्या तुमको पलीकडे मसीह असेल. यीशु में सुरक्षित रखेगा। आणि तो तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवेल, क्योंकि आप राखून जमीन ठेवेल. पर आए हो, कारण तुम्ही पृथ्वीवर तो आला, जमीन पर किस मन से काम कर रहे हो? स्वर्गीय मन से काम कर कारण रहे हो। पृथ्वीवर तुम्ही कुठल्या मनाने काम करता? स्वर्गीय मनाने तुम्ही स्वर्गीय काम मन करत से काम आहात. करो। क्या है स्वर्गीय मन? काम करत आहात. कशा? स्वर्गीय मन क्या है? स्वर्गीय मन काय आहे? मैं किसी को धोखा नहीं दूंगा। मी कुणाला फसवणार नाही. मैं किसी को धोखा नहीं करूंगा, धोखा नहीं दूंगा। मी कुणाला धोका देत नाही. मैं किसी के साथ धोखेबाजी नहीं मी करता। कुणासोबत धोकेबाजी करत नाही. मैं लोभ और लालच नहीं करता। मी लोक लालच करत मैं नाही. स्वार्थी जीवन मी जीता स्वार्थी नहीं। जीवन जगत मैं नाही. अपने लिए जीवन जीता नहीं। मी आपल्यासाठी मैं जीवन किसी जगत की नाही. बुराई नहीं मी करता। कोणाचं वाईट करत नाही. वाईट बोलत नहीं। कोणाबद्दल वाईट बोलत मैं नाही. किसी की बुराई नहीं करता। कोणाबद्दल वाईट बोलत मैं नाही. किसी की निंदा चुगली नहीं मी करता। कोणाची निंदा चुगली तो करत जब मैं नाही. जमीन पर आया हूँ, ज्यावेळी पृथ्वीवर आलोय तो मैं स्वर्गीय मन से बड़े ईमानदारी और सच्चाई से काम करता तर हूँ। खूपच इमानदारीने आणि खरेपणाने या पृथ्वीवर काम Praise करतो. the Lord। जब मैं स्वर्ग से नीचे आया हूँ, या स्वर्गात ओए, उतरले। मैं दुनिया के लोगों की तरह नहीं हूँ, मी जगातल्या लोकांसारखा और मैं नाही. मेरे पड़ोसी की तरह नहीं मैं हूँ, शेजारच्या जो व्यक्तीसारखा पड़ोसी नाही. गालियाँ देते जे शिव्या हैं, गाळले झगड़ा जातात करते शेजारचे, हैं जे भांडणं और मेरी करतात. बुराइयां करते
करते माझं वाईट हैं, करतात, मेरे माझं पीठ वाईट पीछे बोलतात. मेरी निंदा करते माझ्या हैं, पाठीमागे ऑफिस वाईट में बोलतात, ऑफिस में और काम पर आणि कामावर, और हॉस्पिटल आणि में और हॉस्पिटलमध्ये, झेडपी आणि में झेडपी और आप मध्ये, अलग अलग जगह पर काम पर जाते आणि हो, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वहाँ कामं कितने करता. लोग आपके पीठ पीछे आपकी बुराई कर, मैं उन लोगों के जैसा नहीं हूँ, आणि ते कितीतरी लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तुमच्या पाठीमागे, मी त्यांच्यासारखा नाही. क्योंकि आप स्वर्ग से उतारे गए कारण हो तुम्ही स्वर्गात और उतरले आपका गेले स्वर्गीय आहात. मन आणि है। तुम्हाला तो स्वर्गीय जब मन लोग आहे. आपकी बुराई करते आणि हैं, जेव्हा तुमचं जब लोक लोग वाईट आपका बोलतात, अपमान तुमचं करते हैं, अपमान तो जेव्हा आपका करतात, स्वर्गीय मन आप उनको प्यार करता आणि है, तुमचं स्वर्गीय मन काय, तुम्ही त्यांना प्रेम आप करता. उनको प्यार करता है। तुम्ही प्रभु ने त्यांना बोला प्रेम अपने करता. दुश्मनों को भी प्यार प्रभू करना, असं बोला, तुमच्या शत्रूवर तुम्ही प्रेम तुम अपने करा दुश्मनों को क्षमा करना तुमच्या शत्रूला तुम्ही और क्षमा आप करा. स्वर्गीय मन रखकर उनको प्यार करते आणि हैं, स्वर्गीय मन ठेवून तुम्ही उनको प्रेम दया करता. करते हैं, त्यांच्यावर दया उन पर करता. अनुग्रह करते हैं, त्यांच्यावर कृपा आप उनके करता. बारे में अच्छा बोलते हैं, त्यांच्याबद्दल तुम्ही आप चांगलं गुस्सा बोलता. नहीं करते, तुम्ही राग करत आप नाही. झगड़ा नहीं करते, भांडण करत या नाही, आप बंडखोरी नहीं करते, बंडखोरी करत नाही और तुम्ही. आप स्वर्गीय मन रखकर इस जमीन पर काम करते आणि हैं। स्वर्गीय मन ठेवून तुम्ही या पृथ्वीवर काम करताय. स्वर्गीय मन क्या है? स्वर्गीय मन काय मैं आहे? किसी का बुरा नहीं मी करता, कुणाचं वाईट मैं करणार किसी नाही. पर गुस्सा नहीं करता, कुणावर राग मैं किसी करणार से गुस्से से बात नहीं मैं करता, कुणासाठी मैं विद्रोह भांडण नहीं करत करता, नाही, मी विद्रोह करत मैं धोखेबाजी नहीं करता, आणि मी मैं धोखेबाजी करत स्वार्थी नाही. जीवन नहीं मी जीता, स्वार्थी जीवन मैं जगत चोरी नाही. चकारी की मी चोरी जिंदगी, चकारी नहीं मैं करत. झूठ की जिंदगी नहीं आणि मी जीता, खोटं बोलण्याची जीवन तो जगत इस नाही. जमीन पर बड़े सच्चाई और ईमानदारी से काम तर या पृथ्वीवर मी सत्यतेने आणि इमानदारीने करता, काम सबको करतो. प्यार करके काम करता, सगळ्यांना प्रेमाने सबके लिए काम करतो. धन्यवाद देते हुए काम करता हूं। सगळ्यांसाठी धन्यवाद देऊन काम यही है करतो. स्वर्गीय मन रखना। आणि हेच आहे स्वर्गीय मन इसलिए ठेवणं. यीशु ने बोला म्हणून येशू बोलला, वचन में वचनात, कि जैसा प्रभु यीशु मसीह का स्वभाव था, जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव होता, वैसा सब मसीह लोगों का स्वभाव हो जसं जाए। प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा स्वभाव होणं. Praise the Lord। ये वचन में लिखा है, पढ़ो ये वचनात फिलिपियों का लिहिलेलं आहे. दूसरा अध्याय 5 वचन, फिलिपिकरास दुसरा अध्याय 5 वचन. फिलिपियों की किताब दूसरा अध्याय 5 वचन, फिलिपिकरास दुसरा अध्याय 5 वचन. वही, पढ़ो। अपने में वही स्वभाव रखो अपने में वही स्वभाव रखो, जो मसीह यीशु में था, इधर देखो, अपने में वही स्वभाव रखो अपने में जो जो प्रभु स्वभाव यीशु था, मसीह में था। जो प्रभू येशू इधर ख्रिस्तामध्ये मेरे होता. पास देखना, माझ्याकडे बघा. इधर मेरे पास देखो, माझ्याकडे बघा. जब यीशु मसीह स्वर्ग से आया, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जमीन स्वर्गात पर पैदा हो गया, आला, जमीनवर जन्माला आला, तो उसने किसी से झगड़ा किया क्या? त्याने कुणासोबत भांडला, वो काम भांडला. करता था, तो काम करायचा. Praise the Lord। उसको लोगों ने मारा, लोकांनी त्याला मारले, पीटा, आणलं, गाली दिया, शिवीगाळ केली, नंगा किया, नग्न केलं, थूका, थुकले, पैरों तले रोंदा, पायाखाली सभी तुडवलं, पर नोकीले खिले मारे आणि क्रूसखांबावर टोकदार खिळे मारले, और चाबुक से मारा, हाताने मारलं, लताड़ा, लाथाडलं. और फिर भी उसने स्वर्गीय मन रखकर सबको माफ कर दिया। तरी देखील त्याने स्वर्गीय मन ठेवून सर्वांची ये है क्षमा केली. स्वर्ग की बातों पर मन लगाना। हे आहे स्वर्गीय गोष्टींवर Praise मन the Lord। लावणं. जब लोग तुझ पर थूकेंगे मेरे बेटे, आणि जेव्हा जब लोक तेरी तुझे निंदा थूकेंगे, करेंगे, जेव्हा तेरा तुझी निंदा अपमान करतील, करेंगे, तुझा अपमान तेरी करतील, बुराई तुझे करेंगे, वाईट पण तुझे करतील, नीचा तुला खींचेंगे, खाली तेरा खींचतील, पैर तुझे खींचेंगे पाय वळतील, और तुझे नीचा और नीचा और नीचा लेकर आणि जाएंगे। तुला खाली 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 तब वळतील. तेरा मन स्वर्ग की बातों की लगावना कि मुझे इनको धन्यवाद देते हो माफ कर देना आणि है। तेव्हा तुझं मन हे स्वर्गीय गोष्टींवर लागलं गेलं पाहिजे आणि तिथे लागताना असताना मानायचं आहे की तू सर्वांना क्षमा करायची आहे. धन्यवाद देते हुए उनको माफ धन्यवाद करना दे, क्षमा है। करायची प्रभु आहे. इनके लिए धन्यवाद, प्रभू यांच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद। धन्यवाद। जब लाजर मर गया जेव्हा लाजरस तो मेला, सबसे पहला शब्द यीशु के मुंह से निकला, खुदा मैं तेरा धन्यवाद करता तेव्हा हूँ। सर्वात पहिला शब्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघला की देवा आम्ही तुझा धन्यवाद Praise करतो. the Lord। Hallelujah। मर गया वो अवस्था में, अगर आपके घर में किसी के घर में मौत हो गई, आप धन्यवाद दे सकता क्या? आणि तुमच्या घरात जर कोणी मयत झालेलं आहे, मेलेलं आहे, तर तुम्ही धन्यवाद देऊ शकता का त्याच्या यीशु का पहला शब्द, येशूचा जब पहिला लाजर शब्द मर गया, जेव्हा लाजरस मेला, खुदा मैं तुझे धन्यवाद देता देवा हूँ। आम्ही तुला धन्यवाद Praise the देतो. Lord। आपका हालत मारा जैसा है, तुमची परिस्थिती मेलेली मराई जैसा अवस्था है, सारखी अवस्था आहे. खुदा को धन्यवाद दो। देवाला धन्यवाद मरा द्या. हुआ अवस्था को जिंदा करने वाला खुदा तुम्हारे साथ है। आणि मेलेली अवस्था जिवंत करणारा देव तुमच्या सोबत Praise the आहे. Lord। हर बातों में धन्यवाद दो, प्रत्येक गोष्टी कुड़कुड़ाहट मत करो, कुरकुर करू नका. फिक्र मत करो, काळजी करू नका. कुड़कुड़ाहट मत करो, कुरकुर करू किसी नका. की निंदा मत करो, कुणाची निंदा करू किसी नका. की चुगलाई मत करो, कुणाची चुगली किसी करू की नका. बुराई मत करो, कुणाचंच वाईट किसी करू को नका. गाली मत दो, कुणाची किसी शिवीगाळ के करू साथ नका. झगड़ा मत करो, कुणासाठी भांडण किसी करू के नका. साथ गुस्से से बात मत कुणासाठी रागाने करो, बोलू नका. स्वर्गीय मन रखो। स्वर्गीय मन ठेवा. यही है स्वर्गीय बातों पर मन लगाना। हेच आहे स्वर्गीय मैं गोष्टींवर मन जमीन पर लावणं. रख कर, की मी अगर पृथ्वीवर मेरा राहू. पत्नी मुझे चाटा भी मारते हैं आणि जर माझी बायको मला चापट मारते तरी तो बड़ा काले तोबाडात मारते तो भी मैं गुस्सा नहीं करता। तरी देखील मी राग करणार नाही. Praise the Lord। Hallelujah। मैं उसको गाली नहीं दूंगा, आणि मी तिला शिवी मैं नाही उसको बुरा देणार. भला मी नहीं वाईट बोलणार नाही दूंगा। तिला. मैं उस औरत के लिए भी धन्यवाद देंगी। त्या बाईसाठी देखील मी तुला देवाला धन्यवाद देईन. त्या बायकोसाठी बाईसाठी औरत तो बायको। त्या बायकोसाठी देवाला धन्यवाद देईन. Praise the Lord। Hallelujah। 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 Praise the Lord।
तुझी बायको बाई नहीं, तुझी बायको Praise the Lord. उस औरत के लिए भी खुदा को त्या धन्यवाद, बायकोसाठी देखील देवाला खुदा धन्यवाद. इस औरत के लिए धन्यवाद तेव्हा त्या जो बायकोसाठी मुझे धन्यवाद. मारती है, ती मला मारते, पीटती है, हाणते, गालियां देती है, शिवीगाळ करते. मेरे परिवार का ध्यान नहीं रखती, माझ्या कुटुंबाचं लक्ष उसके लिए देत नाही. धन्यवाद. देवा हिच्यासाठी मैं इस धन्यवाद. औरत से छुटकारा नहीं मी या चाहता, बायकोपासून मुझे यही छुटकारा औरत नाही चाहिए, मला हीच बायको पर पाहिजे. कैसे परंतु तू कशी? इसको बदल कर रख दे. तू हिला बदलून ठेव. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. नहीं तो Hallelujah. कोई बोलेगा अरे ये नहीं दूसरी औरत चाहिए, नाही तर कोणतरी म्हणाला ही नको दुसरी पाहिजे, नहीं दूसरी नहीं यही चाहिए, दुसरी नाही हीच पर तू पाहिजे. इसको बदल कर दे. नाही परंतु तू हिला बदलून ठेव. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद के साथ धन्यवाद असो. देखा गया ना खुदा के लोगों, आणि पाहिलं गेलं मसीह देवाचे लोगों लोकं. ने किसी बात का फिक्र करना ही नहीं चाहिए, आणि ख्रिस्ती जनांनी कुठल्याच गोष्टीची काळजी केलीच नाही नहीं पाहिजे, करना चाहिए, केलीच नाही पाहिजे क्योंकि काळजी. मसीह लोगों के लिए खुदा ने भजन संहिता दिया आणि कारण ख्रिस्ती जनांसाठी देवाने स्तोत्र संहिता दिली और उसमें लिखा, आणि त्याच्यात लिहिलं दावीद ने लिखा, दाविदाने लिहिलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उन्हे पडणारच नाही. Praise the Lord. यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कोई घटी होगी ही नहीं. आणि परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कुठल्या गोष्टीची कमतरता होणारच नाही. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तो आपको किसी बात का फिक्र करना ही नहीं तर चाहिए. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी केलीच नाही और पाहिजे. साहब के बारे में नहीं, त्या साहेबाबद्दल नाही, तनख्वाह के बारे में नहीं, पगाराबद्दल नाही, बच्चों के फीस के बारे में लेकरांच्या नहीं, फीस खाने बद्दल पीने नाही, के बारे में नहीं, खाण्यापिण्याबद्दल ओढ़ने नाही, के बारे में आणि नहीं, नेसण्याबद्दल घर नाही, के बारे में घराबद्दल नहीं, नाही. नहीं करने का ही नहीं. काळजी करायचीच पवित्र नाही. बाइबल में एक वचन इतना सुंदर है, पवित्र वाचनामध्ये एक वचन एवढं सुंदर आहे, वो अगर आपने पकड़कर बार बार उसको बोल दिया ना, आणि जर ते पकडून तुम्ही वारंवार त्याला जर कबूल बोललात, कर लिया ना, कबूल केलं मैं तो तर. बोलता हूँ आपकी जिंदगी से सारे फिक्रे धुआं हो जाएंगे. आणि मी तर असं म्हणतो तुमच्या जीवनातल्या सर्व काळजी आहे धुपाप्रमाणे उडून जाते, धुराप्रमाणे उडून जाते. Praise the Lord. Hallelujah. लिखा है, लिहिलं आहे, जवान शेर को कमी घटी होगी. तरुण सिंहाला कमतरता होईल. जवान शेर को, तरुण सिंहाला, जवान शेर है, तरुण सिंह ताकतवर है, शक्तिशाली आहे, पर उसको कमी घटी होगी. परंतु त्याला कमतरता और होईल. लिखा है वो जवान शेर भूखा भी रहेगा. आणि लिहिलेलं आहे की तरुण सिंह तो उपाशी पण राहील. देखो जवान शेर को कमी घटी होगी बघा तरुण सिंहाला कमतरता और होईल वो भूखा भी रहेगा. तो उपाशी पण जवान राहील. शेर के बारे में ऐसा कभी होगा क्या? आणि तरुण सिंहाबद्दल असं कधी होईल का? जवान शेर तो ताकतवर है, तरुण सिंह तर एकदम किसी का भी शक्तिशाली आहे, शिकार करके पेट फहराएगा. कुठल्या पण गोष्टीचा शिकार करून तो पोट भरेल. पर लिखा है परंतु लिहिले जवान शेर को कमी घटी हो तरुण सकता है. सिंहाला कमतरता और होऊ उसको शकते भूख भी लगेगी, वो भूखा भी रहेगा. आणि तो भुकेला पण राहील. पर जो खुदा को डरते हैं, परंतु जे देवाच्या जो भयात खुदा राहतात, की इज्जत करते ते देवाचा हैं, सन्मान जिनका करतात, मन स्वर्गीय बातों पर लगा त्यांचं है, हृदय देवाच्या जो गोष्टी स्वर्गीय बातों की खोज करते हैं, स्वर्गीय गोष्टीची उनको शोध करतात, किसी भी उत्तम बात की कमी घटी नहीं होगी. त्यांना कुठल्या देखील उत्तम गोष्टीची Praise the कमतरता होणार Lord. नाही. Hallelujah. उत्तम बातों की घटी नहीं होगी. उत्तम गोष्टीची कमतरता उत्तम बातों की होणार घटी नहीं होगी. उत्तम गोष्टीची उत्तम कमतरता बातों की होणार घटी नाही. नहीं होगी. उत्तम गोष्टीची कमतरता जवान होणार शेर नाही. भूखा रह तरुण जाएगा. सिंह उपाशी राहील. खुदा की इज्जत करने वाले, देवाचे खुदा सन्मान के करणारे, डरवैये, देवाचे भय खुदा के करणारे, राहों पर चलने देवाच्या वाले, मार्गात चालणारे, खुदा की मर्जी पूर्ण करने देवाची वाले, इच्छा पूर्ण स्वर्ग करणारे, की बातों पर मन लगाने स्वर्गीय वालों, गोष्टींवर मन वो लावणारे किसी लोक. उत्तम बात की कमी घटी नहीं होगी. उत्तम गोष्टीची कमतरता Praise the होणार नाही. Lord. Praise the Lord. Hallelujah. कोई उसको बेटी नहीं देगा. आने वाले दिनों में आपका बेटी जैसा ख्याल रखने वाला बहू तुमको मिलेगी. आणि कोणी त्याला मुलगी देणार नाही. हाँ, कोई उसको बेटी नहीं देगा, आणि कोणी त्याला मुलगी देणार तो नाही. आने वाले दिनों में येणार दिवसात बेटी जैसा ख्याल रखने वाला बहू तुमको मिल आणि जाएगी. मुलीसारखं काळजी ठेवणारी तुम्हाला सून मिळेल. Praise the Lord. Hallelujah. किसी उत्तम बात का कमी घटी नहीं त्या है. उत्तम गोष्टीची कमतरता संसार होणार में नाही. ढूंढो मत. जगात शोधू नका. संसार में बहू और बेटी को ढूंढो ना मत. जगामध्ये मुलगी आणि सून शैतान शोधू नका. बनकर सर पर नाचेंगे. शैतान म्हणून डोक्यावर नाचा. Praise the Lord. खुदा का राज्य, देवाचं राज्य, खुदा का राज्य, देवाचं राज्य. उसका धार्मिकता, न्यायपन त्याचं न्याय पण ढूंढो. शोधा. स्वर्गीय बातों पर मन लगाओ. स्वर्गीय गोष्टींवर प्रभु मन का लगाओ. डर रखने वाली बहू तुमको मिल जाएगी, देवाचं भय धरणारे जो एक सून माँ तुम्हाला के मिळेल. समान तुमको ख्याल तुम्हाला करेगी. आईसारखं काळजी Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. बेटा और बेटी का कमतरता वो दूर करेंगे. मुलाची आणि मुलीची कमतरता ती दूर Praise करेल. the Lord. हालेलुया. और आप धन्यवाद देते हुए गवाही देंगे. आणि तुम्ही धन्यवाद देतील. मैंने स्वर्गीय बातों पर मन लगाया, मी मन माझं स्वर्गीय गोष्टींवर लावलं. खुदा ने मुझे उसकी शांति से, पूर्ण शांति से भर दिया. देवाने मला त्याच्या पूर्ण शांतीने भरलं. अच्छा ख्याल रखने वाला बहू मुझको दिया. एक चांगली काळजी वाहणारी एक चांगली सून मला एक दिली. अच्छा ख्याल रखने वाला दामाद जैसा बेटा मुझको दे दिया. आणि एक चांगलं रक्षण ठेवणारा एक काळजी करना. काळजी करणारा जावयासारखा मुलगा मला दिला. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. मैं तो इन दिनों में यही मांग रहा हूँ. मी ते या दिवसामध्ये हेच प्रभु मागतोय. मुझे दामाद भी दे पर बेटे जैसा.
प्रभू मला जावई तर दे परंतु Praise the मुलाचा Lord. हालेलुया Hallelujah. हालेलुया मैं दुनिया में ढूंढ सकता मी जगात शोधू पीछे लगे फोन आ रहे कोण येत आहे नहीं मैं नहीं। खुदा की बातों पर मन लगाया जब खुदा लाएगा तो जरूर वो बेटे के जैसा मेरे पास आएगा नाही मी देवी गोष्टींवर आपलं मन लावलेलं आहे जेव्हा देव देईल तेव्हा तो मुलासारखा माझ्याकडे मुलासारखं येईल. माझ्यासारखं आहे माझ्याकडे जवाई के जैसा नहीं जावयासारखा नाही इंग्लिश में लिखा है जावई को बोला इंग्लिश में सन इन लॉ आणि इंग्रजीत असं लिहिलेलं आहे की जावयाला सन इन लॉ सन इन लॉ म्हणजे नियमाचा मुलगा नियमाचा मुलगा सन इन लॉ म्हणजे नियमांचा लॉ म्हणजे नियम आणि नियमाचा मुलगा असं म्हणतात नियमाचा मुलगा नियमाचा मुलगा असं खुदा जावयाला मुझे म्हणतात. सन इन लॉ नहीं देगा मला देव जावई असं नाही देणार जो नियमांचा मुलगा देणार नाही नियमाचा मुलगा देणार ते मला सन इन लॉ देणार नाही देव मला नियमाचा मुलगा देणार नाही तुम्हाला तो मला ग्रेस इन सन देगा आणि अनुग्रह का बेटा देगा कृपेतला मुलगा मला प्रेज द लॉर्ड हालेलुया ये याद रखना हे लक्षात ठेवा प्रेज द लॉर्ड हालेलुया. खुदा की बातों पर तर देवाच्या देवी स्वर्गीय गोष्टींवर बातों पर लावा. मन लगा स्वर्गीय किसी गोष्टींवर बात मन का लावा. फिक्र नहीं कुठल्याच गोष्टीची जवान काळजी सिंह नाही. को कमी हो जाऊन जाएंगे सिंहाला वो भूखा भी रह तो जाएंगे उपाशी पण राहील खुदा का डर भैया देवाचा भय स्वर्गीय करणार. बातों पर मन लगा स्वर्गीय गोष्टींवर मन उसको लावणार. किसी भी उत्तम बात का कमी घटी नहीं त्याला होगी. कुठल्या देखील उत्तम गोष्टीची कमतरता होणार पढ़ेंगे नाही. आखिरी वचन वाचूया शेवटचं भजन संहिता 34 अध्याय स्तोत्र संहिता 34 अध्याय 7 से 9 वचन 7 ते 9 वचन यहोवा का भय मानने वालों के यहोवा का भय मानने वालों को चारों ओर हाँ। उसका दूत छावनी डालकर उन्हें बचाता है। सुनो क्या लिखा है जो खुदा का डर मानते हैं जे देवाचं भय जो धरतात स्वर्गीय बातों पर मन लगाते सुनो प्लीज इधर इधर जे स्वर्गीय जो खुदा का डर मानते जे हैं देवाचं भय जो धरतात खुदा की बातों पर स्वर्गीय बातों पर मन लगाते हैं देवाच्या गोष्टी स्वर्गीय गोष्टींवर मन लावतात खुदा का फरिश्ता देवाचा देवदूत चारों ओर से उनको संरक्षण देता है चारही बाजूने त्यांना संरक्षण देतो Praise the Lord. हालेलुया. सोचो हमारे बेटे बेटी सुरक्षित क्यों नहीं आणि मग विचार करा आमची लेकरं का मुला मुली का सुरक्षित नाहीत कारण हमारे अंदर खुदा का एक कमी है हम डर रखते नहीं खुदा कारण आमच्यामध्ये कमतरता आहे की आम्ही देवाचं भय धरत नाही हम खुदा के मर्जी से नहीं आम्ही देवाच्या इच्छेत हमारा नाही मन चालू स्वर्गीय बातों पर नहीं आमचं मन देवाच्या इसलिए हमारा दैवी बेटा गोष्टींकडे और नाही बेटी आणि म्हणून आमचा हमारा मुलगा, आमची माँ, मुलगी आमची आई पिताजी वडील सुरक्षित नहीं है सुरक्षित और नाही इधर लिखा है खुदा का दूत फरिश्ता नीचे आएगा आणि इथे एखाने लिहिले की देवाचा दूत देवदूत जिनका मन खाली स्वर्गीय येईल. बातों पर है ज्यांचं हृदय जो स्वर्गीय खुदा के गोष्टींवर डर आहे. में है जे देवाच्या भयात फरिश्ता आहे. उनको चारों ओर से सुरक्षित रखेगा देवदूत चारी बाजूने त्यांना सुरक्षित आगे ठेवेल परख कर देखो परख कर देखो कि यहोवा यहोवा कितना भला है कैसा भला है। हा परख कर चाखून पहा चाटून पहा चव घेऊन पहा देव किती चांगला आहे प्रेज द लॉर्ड चख कर देखो खुदा यहोवा कितना भला है चाखून पहा की देव यहोवा किती अरे चांगला चखो आहे. मेरी बहनों चाखा माझ्या ऑनलाइन बहिणीला वाले परिवारों आणि ऑनलाईन चख कर देखो मेरा खुदा कितना भला चाखून है पहा की माझा देव किती चांगला आहे फरिश्तों को भेजेगा तुम्हारे चारों ओर संरक्षण देने के लिए आणि देवदूतांना पाठवून तुमच्या चारी बाजूनी संरक्षण आगे देण्यासाठी. हाँ क्या ही धन्य है वह मनुष्य क्या ही आशीर्वादित है वो इंसान जो उसकी शरण लेता है। जो उसकी शरण लेता है हे यहोवा के पवित्र लोगों हे यहोवा के पवित्र लोगों उसका भय मानो उसका भय मानो क्योंकि क्योंकि उसका भय मानने वालों को क्योंकि उसका डर मानने वालों को किसी बात की घटी नहीं होती। किसी बात की खुदा का डर माना देवाचं भय धरलं स्वर्गीय बातों पर मन लगाया स्वर्गीय गोष्टींवर मन किसी लावलं. बात की कमी नहीं कुठल्याच गोष्टी किसी बात की कमी कुठल्याच गोष्टीची नहीं कमतरता ना दौलत की कमी ना पैशाची ना खाने पीने की ना खाण्यापिण्याची, ना कपड़ों की ना कपड्यांची, ना घर की ना घराची, ना बच्चों की ना लेकरांची, किसी बात की कमी नहीं कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही बस खुदा का स्वर्गीय बातों पर मन लगाओ फक्त देवाच्या स्वर्गीय गोष्टींवर और मन अपनी लावा जरूरतों के लिए फिक्र मत करो आणि आपल्या गरजेसाठी आपको काळजी किसी करू बात नका की कमी नहीं होगी तुम्हाला आगे कुठल्या गोष्टीची कमतरता नाही होणार जवान सिंहों को तो हाँ। घटी होती है हाँ जवान शेर को घटी है जरूर सिंहाला और कमतरता वे आहे भूखे भी रह और जाते वे हैं, भूखे भी रहेंगे आणि ते उपाशी पण राहतील वे भूखे भी रहेंगे उपाशी हाँ राहतील. परंतु लेकिन यहोवा के खोजियों को यहोवा के खोजियों को जो खुदा को खोजते हैं परंतु जे देवाला जो स्वर्गीय शोधतात बातों को खोजते स्वर्गीय हैं गोष्टींना जिनका शोधतात मन स्वर्गीय बातों पर लगा त्यांचे है हृदय स्वर्गीय गोष्टींवर लावले हाँ।
किसी भली वस्तु की घटी ना उनको होगी। किसी भी भली बातों की घटी नहीं होगी। त्यांना कुठल्या देखील उत्तम गोष्टीची कमतरता होणार नाही। उत्तम बात मिलेगा, उत्तम गोष्ट, भला बात मिलेगा, चांगली गोष्ट बस मिळेल। स्वर्गीय बातों पर मन फक्त स्वर्गीय गोष्टींवर मन खुदा लावा। की बातों पर मन लगा। देवाच्या गोष्टींवर मन उत्तम लावा। से उत्तम मिलेंगे। उत्तमातलं उत्तम प्रेज द मिळेल। लॉर्ड। आमिर क्या खाता है? श्रीमंत काय खातो? आमिर क्या खाता है? श्रीमंत काय खातो? उससे भी अच्छा खाना खुदा आपको खिलाएगा। त्याच्यापेक्षा चांगलं जेवण तुम्हाला देव प्रेज द खाऊ लॉर्ड। ऐसा खाना असं जेवण जिससे आप धष्ट पुष्ट रहेंगे त्याच्यात तुम्ही और दष्टपुष्ट राहाल कभी बीमार नहीं गिरेंगे। आणि कधी आजारी पडणार प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। स्वर्ग से मन्ना गिरा है। स्वर्गातनं मानना पण पाडे खुदा तुमच्या के समोर येईल। दरवाजों को किसी भली बात की घटी होती है। देवाच्या भय धरणाऱ्यांना कुठल्याच उत्तम गोष्टीची मेरे कमतरता साथ होत बोलिए नाही। ऑनलाइन वाले भी, खुदा के दरवाजों को खुदा के दरवाजे किसी भली बात की किसी भली बात की घटी नहीं होती। घटी नहीं होती। प्रेज द लॉर्ड। प्रार्थना करें।